एक महत्त्वाची बातमी आहे। रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी मुस्लिम समुदायाकडून चहा आणि नाश्त्याची सोय करण्यात आली आहे। स्वराज्याच्या राजधानीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा 395वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडतोय। शिवरायांना अभिवादन करण्यासाठी हजारो मावळे हे रायगडावर दाखल झाले आहेत आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। 395व्या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात किल्ले रायगडवर शिवभक्त जे आहेत ते येत आहेत। आपण पाहू शकतो तरुण पिढी जी आहे शिवविचारांचा जागर करण्यासाठी हातामध्ये मशाल घेऊन छत्रपतींच्या विचारांचा जागर करण्यासाठी किल्ले रायगडच्या प्रवेशद्वारावर पोहोचलेली आहे। या ठिकाणी जे किल्ले रायगडच्या महाराजांच्या दर्शनासाठी येत आहेत तिथं मुस्लिम बांधवांच्या वतीने नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे। काय उपक्रम आहे तुमचा? माझं नाव बशीर करेल आहे आणि मी माणगावचा रहिवासी आहे। ही उम्मते मुस्लिमा कमिटी आहे माणगावची, त्याच्या थ्रू आम्ही इथं दरवर्षी एक पेंडल लावतो जिथं गडावरून येणाऱ्या लोकांसाठी चहा, नाश्ता आणि पाणी याचा बंदोबस्त करतो। त्यानंतर संध्याकाळी माणगावमध्ये एक रॅली निघते, त्याच्यातसुद्धा आम्ही पाण्याचं वाटप करतो। एक ट्रक ठेवतो आणि त्याच्यात पाणी वाटप करत जातो। खरं तर दोन धर्मांमध्ये ऐक्याचा संदेश यातून भेटतोय। विचार काय होता हे सुरू करण्यामागे? ॲक्च्युअल महाराजांची शिकवण आहे ती अशीच आहे, त्यांनी कोणता धर्म, पंथ, लिंग हे बघितलं नाही। ते सर्वांसाठी काम करायचे, ते सर्वांचे राजे होते। त्याच्यात हिंदू धर्म, मुस्लिम, ख्रिश्चन ह्याचा काही भेदभाव नव्हता। महाराजांच्या शिकवणीनुसार आम्ही हे काम करत आहोत आणि आम्ही कंटिन्यू ठेवू ईश्वराच्या कृपेने। कॅमेरा पर्सन योगेश सावंत सोबत अजय धंजे, TV9 मराठी, रायगड।